महाड चौदार तळे सत्याग्रह शताब्दी निमित्त 19 मार्चला महाडमध्ये मानवी हक्क परिषद, जिल्हाधिकारी किशन जावळे यांची आयोजकांकडून भेट, निवेदन सादर। महाड येथील ऐतिहासिक चौदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त 19 मार्च रोजी महाडमध्ये मानवी हक्क राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि जातीअंत संघर्ष समितीच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद पार पडणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील महाड चौदार तळे सत्याग्रहाला सामाजिक समतेच्या लढ्यात ऐतिहासिक महत्त्व आहे। शताब्दी निमित्त 19 मार्च रोजी लाडवली येथील बेटकर मठ सभागृहात मानवी हक्क परिषद होणार आहे। कॉम्रेड M.A. बेबी, डॉक्टर अशोक ढवळे, डॉक्टर रावसाहेब कसबे यांसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की येत्या 19-20 मार्चला महाडला जो ऐतिहासिक चौदार तळेचा सत्याग्रह झाला त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। त्याची सुरुवात शताब्दी वर्षाची सुरुवात होते आहे आणि ही एक भारतीय समाज परिवर्तनाच्या चळवळीतली खूप महत्त्वाची घटना आहे। काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उत्तुंग नेतृत्व जे आहे हे या महाड सत्याग्रहातूनच पुढे आलेलं आहे आणि आज आपण बघतो की देशभर नव्हे तर जगभर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आज त्यांचा विचार हा पोचलेला आहे आणि अशा या महाडच्या जो सत्याग्रह झाला तर त्या सत्याग्रहाचं महत्त्व ओळखून आणि या महाडच्या सत्याग्रहाचं आयोजन करण्यामध्ये त्याचे प्रमुख संघटक हे कॉम्रेड R.B. मोरे जे महाडजवळ दासगाव गावचे सुपुत्र होते तर ते त्याचे प्रमुख संघटक होते। आपल्याला कल्पना आहे की 19-20 मार्च 27ला हा सत्याग्रह झाला होता। तर या सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्या काळात जो संघर्ष, त्या काळामध्ये जातीयवादी धर्मांध शक्तींच्या विरुद्ध जो संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि इतरांनी केला त्याची आठवण लोकांना व्हायला हवी यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कमिटी आणि जातीअंत संघर्ष समिती यांनी हे वर्ष राज्यभर नव्हे तर देशभर शताब्दी वर्ष म्हणून पाळण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याचा प्रारंभ जो आहे त्याचा प्रारंभ हा महाडपासून होणार आहे। तर त्यासाठी महाडला 19 तारखेला दुपारी एक राष्ट्रीय स्तरावरची परिषद होणार आहे ज्याच्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अखिल भारतीय सेक्रेटरी कॉम्रेड M.A. बेबी हे त्याला उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी जे आहेत ते त्याच्यामध्ये उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य कॉम्रेड डॉक्टर अशोक ढवळे आणि मार्क्सवादी पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड अजित नवले, त्याचबरोबर शाहीर संभाजी भगत हे देखील याच्यामध्ये येणार आहेत आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यामधून जवळपास 1000भर कार्यकर्ते लाल झेंडे निळे झेंडे घेऊन या परिषदेसाठी येणार आहेत आणि त्याचबरोबर ती परिषदेच्या वेळेस एक मोठी मिरवणूक 20 तारखेला निघणार आहे। आज आम्ही या ठिकाणी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती। येणाऱ्या 19 आणि 20 तारखेला जे महाडमध्ये आम्हाला आंदोलन करायचं आहे। आंदोलन म्हणजे काय की एक 99 वर्षापूर्वी महाडमध्ये जे चौदार तळ्याचं आंदोलन झालं त्या चौदार तळ्याच्या आंदोलनाला आणि त्याचबरोबर 25 डिसेंबर 1927 साली जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं त्याला पण 99 वर्ष पूर्ण होऊन येणाऱ्या पूर्ण वर्ष हे शताब्दी वर्ष म्हणून साजरं केलं जाणार आहे आणि म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पक्षाच्या राज्य कमिटीमध्ये ही चर्चा घडवली आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आज ही जी जातीय उतरंड आहे, जातीयवाद आहे, आज ही आपल्याला बघायला मिळतं की धर्मांध शक्ती या देशामध्ये थैमान घालत आहेत आणि त्याच्या विरोधात जर खरी वैचारिक चळवळ आपल्याला पुढे न्यायची असेल तर बाबासाहेबांनी जे काही योगदान केलं आहे, जे 100 वर्षापूर्वी बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन करून एक समतेची व्यवस्था, समता आपल्या देशामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि जातीय व्यवस्था नष्ट झाली पाहिजे। ज्या बाबासाहेबांनी जाती निर्मूलनाचं काम केलेलं आहे, जे आंदोलन केलं आहे, जी वैचारिक भूमिका घेतली आहे, जो वैचारिक लढा दिलेला आहे, आज तो पुन्हा कुठेतरी आपल्याला दिसतोय की तो आपण सगळे विसरत चाललेलो आहोत। तर मला असं वाटतं की पुन्हा तो पेटवणं हे अत्यंत आवश्यक आहे। रायगड जिल्ह्याचे जे कलेक्टर आहेत जावळे साहेब यांना आम्ही प्रत्यक्ष भेटून आमचा जो कार्यक्रम आहे 19 आणि 20 त्याचबरोबर रायगड जिल्ह्यामध्ये
कॉम्रेड RB मोरे, मग सहस्त्रबुद्धे असतील, चित्रे असतील, सवादकर असतील, टिपणीस असतील, ह्या लोकांचा कुठेतरी नामोल्लेख झाला पाहिजे. धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, महाड. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.